नमस्कार सगळ्यांना. आज 27 एप्रिल 2026 आणि आजचा विषय आहे की माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील एक प्रमुख दोषी असलेला ए.जी. पेरारीवलन हा आता न्यायालयात परत दिसणार आहे. पण मग यावेळी आरोपी म्हणून नाही, तर वकील म्हणून. तर असा विषय आहे की 2022 मध्ये तुरुंगातून सुटल्यावर पेरारीवलनने वकिलीचा मार्ग निवडला. त्यासाठी त्यांनी बेंगळुरूमधील एका विधी महाविद्यालयात 3 वर्षांचं पदवी शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी तमिळनाडू आणि पुदुच्चेरी बार काउन्सिलमध्ये अधिवक्ता म्हणून नोंदणी केली आणि 27 एप्रिल 2026 रोजी मद्रास उच्च न्यायालयाच्या सभागृहात एकूण 1248 नव्या वकिलांना शपथ देण्यात आली. तर या शपथ सोहळ्यामध्ये ए.जी. पेरारीवलन यालाही ती शपथ देण्यात आलेली आहे. आता पेरारीवलनची एक पार्श्वभूमी थोडक्यात समजून घेऊया. 21 मे 1991 रोजी तमिळनाडूतील श्री पेरंबदूर येथील आत्मघाती स्फोटामध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली आहे. तेव्हा पेरारीवलनचं वय अवघं 19 वर्षांचं होतं. पण मग त्याच्यावर आरोप असा होता की या बॉम्बस्फोटामध्ये ज्या बॅटऱ्या वापरल्या गेल्यात 9 वोल्टच्या बॅटरी, तर मग त्या बॅटऱ्या त्यांनी पुरवल्यात असा त्याच्यावर आरोप होता. पण मग पेरारीवलनचा असा दावा होता की ह्या बॅटऱ्यांचा वापर कशासाठी होणार होता हे मला माहिती नव्हतं. तर मग त्याला पुढं फाशीची शिक्षा झाली. पण मग 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही फाशीची शिक्षा जन्मठेपेमध्ये परावर्तित केली. मग ह्या पेरारीवलनने एकूण 29 वर्ष तुरुंगात घालवली. मे 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या कलम 142चा वापर करत त्याची सुटका केली. कारण तुरुंगातील उत्कृष्ट वर्तन, मिळवलेल्या पदव्या आणि राज्य सरकारच्या माफी शिफारशीवर राज्यपालांनी वर्षानुवर्षे न केलेली कार्यवाही यामुळं सुप्रीम कोर्टाने त्याला मोकळीक दिली किंवा सुटका केली. मग हा पेरारीवलन तुरुंगात पण शिकतच राहिला. पेरारीवलनने इंदिरा गांधी मुक्त विद्यालय मधून BCA MCA पूर्ण केलं. तसंच 2012 मध्ये जी 12वीची एक्झाम झाली होती कैद्यांची, त्यात सगळ्यात जास्त 91.33% घेऊन पहिला क्रमांक मिळवला. तसंच तमिळनाडूमधील खुल्या विद्यापीठाच्या डिप्लोमा परीक्षेत सुवर्ण पदक सुद्धा मिळवलेलं आहे. आणि वकील म्हणून शपथ दिल्यावर ए.जी. पेरारीवलनचं म्हणणं आहे की माझी चूक नसताना मला तुरुंगवास भोगायला लागला. पण मग मला ज्या कैद्यांची चूक नाही त्यांच्यासाठी मला काम करायचं आहे, किंवा एकंदरीत जे आपण डेथ पेनल्टी म्हणतो, तर त्याविरुद्ध मला काम करायचं असं त्याचं म्हणणं आहे.